तुम्ही इथे आलात आणि आमच्या गावामध्ये पहिल्या गणपतीला शोभा वाढवलात, त्यामुळे मी सर्वांचं स्वागत करतो. जसे लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये पहिले गणपती बसवले. त्यांचा गणपती बसवण्याचा उद्देश होता की सर्व आपले हिंदू बांधव एकत्र यावे, एकत्र येऊन त्यातून आपण चांगले कामं करावं, यासाठी लोकमान्य टिळकांनी पहिले 1893 मध्ये फर्स्ट गणपती बसवला होता. आणि तेव्हापासून आपल्या गावामध्ये आजपर्यंत कधी गणपती बसवलेला नाही सर. आमच्या गावामध्ये मोहरम मध्ये प्रत्येक सण होतात. सर्व हिंदू आणि मुसलमान सगळे एकत्र सेलिब्रेशन करतात. पण आणखीन गणपती बसवलेला नव्हता. आणि 2024 मध्ये माझी पोलीस पाटील म्हणून निवड झालेली आहे. तरी मला पण वाटायचं की आमच्या गावामध्ये गणपती बसायचं. जेव्हा पोलीस स्टेशन कडून मेसेज येते मला की सर्व गावामध्ये गणपती सार्वजनिक एक गाव एक गणपती या तत्वावर गणपती बसवले जाते, पण माझ्या गावामध्ये गणपती बसत नाही, म्हणून मी मेसेज टाकायचे की माझ्या गावामध्ये गणपती बसत नाही. पण आज मी म्हणतो की आज मला चांगलं वाटतं की माझ्या गावामध्ये गणपती बसला. हे मला खूप आनंद होतो या गावामध्ये गणपती बसला. आणि सर्व मिळून आपण सर्व जाती धर्मांचे मिळून आपण गणपती सेलिब्रेशन करून चांगल्या पद्धतीने गणपती पार पाडू. आणि लास्टला सांगाल की इथं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो. तुम्ही इथे येऊन एक कार्यक्रमाची शोभा वाढवलात. थँक्यू सर. मला आज अत्यंत आनंद होतोय की बाबा माझ्या शब्दाला यश आलं. कारण का संजू राहू द्या, तुळशीराम दादा राहू द्या, आपला सुनील मुदलवार, असं मी सर्वांना म्हणत होतो की बाई गणपती तुमच्या गावात का बसू नये. तुम्ही मोहरम करता, हिंदू मुस्लिम सर्व एकत्र ठिकाणी गणपती का बसवणार. गणपती बसवा, होळी करा. गणपती मी पहिल्या मूर्ती मी घेऊन देतो असं मी वचन दिलं होतं, शब्द दिलं होतं, बरोबर दादा. त्याच्यामुळे मी आज म्हणजे मोठेपणा नाही, मी म्हणजे मूर्ती आपण देणारे कोण, देवाने दिलेले म्हणून आपण हे आहे. फक्त मला एवढा गौरव आहे हिंदुत्व म्हणून आपण जे गणपती बसवलात, माझे शब्द मला मान ठेवलात, अशीच आणि होळी पण करावं. आणि जे मदत लागेल ते आपण सर्वांनी करू. मी गंजूला प्रत्येक वेळेस फोनवर होतो. आणि लायसन्स साठी सुद्धा मी शिंदे साहेबाला बोलवतो, PSI साहेबाला. त्यांनी म्हणले की असं नवीन असं कसं करता येतं, असं काही लायसन्स वगैरे काही करू नका असं त्यांनी म्हणले. तर मी धर्मदायक मधून लायसन्स काढता येते मला माहिती होती. मग वरच्यावर माहिती घेऊन आणि आपले पोलीस पाटील सुद्धा होते, त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही परवानगी द्या आणि ग्रामपंचायत मधून ठराव पास करा आणि सर्व दाखल केल्यानंतर कागदपत्र घेऊन जा आणि लायसन्स भेटते. याच्यात काही मोठी गोष्ट नाही धर्मदायक मधून. आणि पहिल्या वर्षी धर्मदायक मधून काढल्यानंतर फक्त ऑनलाईन मध्ये लायसन्स भेटते, पण पहिल्या वर्षी तुमच्या गावात नसल्यामुळे ते गरज पडलंय. आणि आता होळीला काय असं लायसन्स वगैरे काही नसते. आणि तुम्ही हिंदू आणि मुस्लिम आता इथं काही नाही, हे पहिल्यापासून मला माहिती आहे. कारण का तुम्ही मोहरम करता, गणेशोत्सव आता इथून करा आणि होळी पण करा, हे अशी माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलून मी पण आपण हा गणेश उत्सव कधी कोणाला संकल्प आणले की आपल्या गावामध्ये आपण गणेश उत्सव सुरू करावा. खरंच खूप मोठी खंत आहे मित्रांनो. एक मिनिट आपण विचार केलो तर खूप खूप मोठी स्थिती आहे. आज हे सगळे लहान लहान मुलं, त्याला आनंद वाटला असेल आज की बाबा आपण कुठेतरी बाहेर गेल्यानंतर जेव्हा गणेश उत्सव येतो तेव्हा सगळीकडे गावामध्ये गणपतीची स्थापना होते, पण आपल्या गावामध्ये गणपतीची स्थापना झाली नाही. त्यांना कुठतरी वाटलं असेल ना. पण चला उशिरा का होईना आपण या गणपतीची स्थापना केली. ही स्थापना असंच चालू ठेवावी. कुठलेही आपले समाजामधील वाद असतील ते आपण बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्रित बसून हा उत्सव असाच सुरू ठेवावा, कुठेही खंडित करू नये. हाच गणेश उत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. खरंच गंगाधर काका आपल्या मनामध्ये आलं की करडा गावामध्ये गणेश स्थापना नाही. मागे मला गेल्या वर्षीच काकांनी म्हणलं होतं की गजानन गेल्यावर आपण करडा या गावामध्ये आपण पुढच्या वर्षी प्रयत्न करून गणपतीची स्थापना करू. त्यांनी शब्द दिला आणि ते शब्द आपण पूर्ण पण केला. एकदा मी खरंच सांगतो, गंगाधर काकाच्या या उत्साही कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण या गणेश उत्सवाच्या माध्यमातून करडा गावातील सर्व हिंदू समाजाला भेटलं, सगळ्या लहान लहान चिमुकल्याला भेटलं. हा उत्सवामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं. आमचं खूप भाग्य समजतो. तुम्ही आम्हाला बोलवलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाजाचे प्रत्येक उत्सव आपण साजरा करावेत.
आता काकांनी येता म्हटल्याप्रमाणे होळी हा उत्सव आपल्या गावामध्ये सुरू होत नाही, पण होळीला आम्ही सर्व कुंडलवाडी असतील, बिलोली तालुक्यातील सर्व हिंदू बांधव इथं होळीला आपण येऊ आणि होळी हा सण उत्साहात आनंदामध्ये आपण साजरा करू असं मी वचन देतो आणि सांगतो. भारत माता की जय. टिळकांचा एकच उद्देश होता की हिंदू समाज कुठल्या तरी उत्सवाच्या माध्यमातून एकत्रित यावा, हितगुज करावी व हिंदू समाजावरील काही समस्या असतील त्याचा विचार विनिमय या उत्सवाच्या माध्यमातून व्हावं, हा एकमेव उद्देश बाळ गंगाधर टिळकांचा होता. खरंच सांगतो, आपलं दुर्भाग्य आहे कुठेतरी आपण ज्या भव्य दिव्य गणेश उत्सव देशभरामध्ये सगळीकडे आनंदात आणि उत्साहात साजरा होतात, पण आपण या उत्सवापासून लांब राहिलो याची खंत मलाही वाटते आणि तुम्हालाही वाटली पाहिजे. बरोबर आहे की नाही? एवढा सगळा समाज आज या करडा गावामध्ये असतो. आज 1884 पासून गणेश उत्सव देशभरामध्ये सगळीकडे सुरू आहे. भारतामध्ये एकही गाव नाही तिथे गणपतीची स्थापना नाही. चला उशिरा के होईना आपल्याला आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गंगाधर काका कोटलावार यांच्या संकल्पनेतून आपण श्री गणेशाची स्थापना मौजे कराडा येथे सुरू केली. हा आनंद आम्हा सर्वांना झाला. महाराज असतील, साईनाथ भाऊ असेल, हर्षदादा असेल, कृष्णा असेल, अति उत्साहामध्ये आम्ही आलो. आमचं खरंच भाग्य की या गावामध्ये आपण जेव्हा पहिल्यांदा गणपतीची स्थापना झाली तिथं आपण उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. हा उत्सव आपण का सुरू करावा, टिळकांनी का सुरू केलं, याचा मागे खूप मोठा उद्देश आहे. आज जसं आपण गणपतीच्या माध्यमातून आज सगळेजण एकत्रित बसलो, एकत्रित गणरायाची पूजा केली. आज हिंदू परंपरेमध्ये प्रत्येक उत्सवामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही लग्न समारंभ असेल, कुठला आपण नवीन दुकानाचा उद्घाटनाचा समारंभ असेल, तिथं आपण श्री गणेशाची स्थापनाची पूजा केल्याशिवाय कुठला उत्सव आपण सुरू करत नाही. चला, आपल्या गावामध्ये आपण उत्साह सुरू केला आहे. हा गणेश उत्सव येणाऱ्या भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहात आपण गणेश उत्सव सुरू ठेवावा. हा उत्सव सुरू करत असताना हिंदू समाजामधील काही अपभेद असतील, वाद असतील, पण एकदा आपण सार्वजनिक ठिकाणी बसतो, जेव्हा हिंदू म्हणून आपण बसतो तेव्हा सगळे आपले भानगडी, सगळे वाद आपण बाजूला करून हा उत्सव आपण आनंदामध्ये साजरा करावा. तरच आपण या उत्सवाचं सार्थक झाल्यासारखं होईल. आज हिंदू समाजासमोर असे अनेक समस्या आहेत. हिंदू समाजाला उत्साहापासून, सणापासून लांब ठेवून हिंदू समाजापासून तोडण्याचं काम सुरू आहे. एक षडयंत्र, आंतरराष्ट्रीय मोठं षडयंत्र आहे. महाराज, तुमचा वेगळा धर्म आहे, तुम्ही या देवाला मानू नका, त्या देवाला मानू नका, असं विभाजन करून हिंदू समाजापासून समाजाला दूर करण्याचं काम सुरू आहे. आज केरळाची स्थिती तेच आहे, जम्मू काश्मीर स्थिती गावामध्ये पहिल्यांदाच श्री गणेशाची स्थापना झाली. आज संबंध देशभरामध्ये श्री गणेशाची स्थापना प्रत्येक गावामध्ये, देशामधलं असं एकही गाव शिल्लक नाही तिथं श्री गणेशाची स्थापना झाली नाही. आपल्या गावामध्ये मला माहिती भेटल्याप्रमाणे पहिल्यांदाच गणपतीची स्थापना झाली. बरोबर आहे का मावशी? खरंच आपलं दुर्भाग्य आहे. आज आपण टिळकांनी आता महाराज म्हटल्याप्रमाणे या गणेश उत्सवाची स्थापना बाळ गंगाधर आज आपल्याला शुभेच्छा द्यायला आले आहेत. तर मंडळाकडून या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी एकेकाचं नाव घेतो. आपल्याला भेटण्यासाठी आता मी या गावचा कुंडलवाडीचे